गणपती विसर्जनाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवरायांच्या चरणी पुष्पार्पण करत असल्याची देवाभाऊची जाहिरात सगळीकडे झळकली। या जाहिरातीवरनं राजकीय वाद सुरू झालाय। मित्र पक्षातल्या एका आमदाराने या जाहिराती दिल्याचं रोहित पवार म्हणाले आणि यावरनं नवा वादंग सुरू झालाय। गणेश विसर्जनाच्या दिवशी सगळ्या माध्यमांत आलेली ही जाहिरात राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतीये। ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे यांच्या मुंबईतील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाल्यानंतर मराठा समाजानं गुलाल उडवत उत्सव साजरा केला। मनोज जरांगे यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य झाल्या। त्यांच्याशी चर्चा जरी मराठा आरक्षण उपसमितीनं केली असली तरी सरकारकडून या विजयाचं श्रेय मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं। मुख्यमंत्र्यांनी यावर संयमित प्रतिक्रिया दिली। मात्र अनंत चतुर्दशीच्या दिवशी देवाभाऊ या मजकुराखाली प्रसिद्धीला आलेल्या या जाहिरातींनी वाद निर्माण केला। ही जाहिरात केली तरी कुणी असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे। राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करतात। अतिवृष्टीनं राज्याला झोडपलंय। अशात कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची वृत्ती बघून मोठी चीड येते। मुख्यमंत्र्यांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत हा विश्वास होता। या कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस यांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्यानं परस्पर दिल्याचं समजलं। विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपचे नाहीत तर मित्र पक्षाचे आहेत असं देखील कळत आहे। मित्र पक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या? या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होतात। जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील। रोहित पवार यांच्या एक्स पोस्ट नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही काळ्या पैशांतून या जाहिराती देण्यात येत असल्याचा आरोप केलाय। काल कोट्यवधींचा खर्च केला फक्त जाहिरातीसाठी। त्या जाहिरातीतून काय सूचित करायचं आहे याचे वेगळे वेगळे अर्थ काढले जात आहेत। हा अदृश्य दाता कोण आहे? भारतीय जनता पक्षाचा दानशूर हा कार्यकर्ता कोण आहे? अदृश्य अज्ञात। बरं, ही जाहिरात सरकारच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाची नाही, ही कोणीतरी एक अज्ञात शक्ती आहे। ही अज्ञात शक्तीने आपलं नाव का दिलं नाही? नाव दिलं नाही याचा अर्थ हा खर्च काळ्या पैशातून झालेला। भारतीय जनता पक्षाचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्यांना फुलं वाहत आहेत, त्यांना अभिवादन करतायत, अशी जाहिरातबाजी काल नक्कीच केली। हा सगळा खर्च साधारण 40 ते 50 कोटी रुपये आहे। भारतीय जनता पक्षाच्या ओरिजिनल डुप्लिकेट नाहीत, जे बाडगे नाहीत, त्यांना एकच सांगेन, मुळात ही कालची जी जाहिरात दिलेली आहे ती बाडग्याने दिलेली आहे का? तो मूळचा भाजपचा माणूस आहे, माझ्याकडे सगळी माहिती आहे। त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावावा। तर आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच सोडवला असं भाजप नेते सांगतात। मुख्यमंत्र्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला, मात्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकारानं त्यांनी मराठा समाजाची मनं जिंकली असल्याचं भाजपाचं म्हणणं आहे। देवाभाऊच्या जाहिराती या पक्षानं किंवा सरकारनं दिलेल्या नाहीत तर उत्स्फूर्त प्रतिक्रिया असल्याचं प्रवीण दरेकरांनी सांगितलंय। कोणी छापलं असेल तर रोहित पवारला काय प्रॉब्लेम आहे? जाहिराती छापून येणे किंवा जाहिराती छापणे किंवा जाहिराती येणे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या बद्दल एखादी जाहिरात आली, त्यांना काय आक्षेप आहे? कोणी छापू दे, त्याला काय फरक पडणार? हे उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी त्या समाजाच्या भावना आहेत। जसं आता बाहुबली बोललेत, हे थोडं आम्ही काय सांगायला गेलो। आज मुंबईत त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे होर्डिंग्स लागलेत महाराजांना अभिवादन करताना, हे थोडं आम्ही पक्षाने लावलेले आहेत। आणि त्याच्यामुळे आणि अशा प्रकारच्या कॅम्पेनिंगनी होत नसतं तर त्या ठिकाणी विकासावरच निवडणूक होत असते। आणि त्याच्यामुळं देवेंद्रजी हे विकासाभिमुख अशा प्रकारचं लोकप्रिय नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे महायुतीला विकास करत असल्यामुळे अशा वेगळ्या कॅम्पेनिंगची आवश्यकता नाहीये। हा उत्स्फूर्त मराठा समाजाचा ज्या काही भावना होत्या त्या वेगवेगळ्या स्तरावरून प्रदर्शित झाल्या।
या जाहिरातीवरून भाजपा आणि मवियाच्या नेत्यांमध्ये जुंपल्याचं दिसतंय। जाहिरात देणारे समोर आले तर अनेक आक्षेपांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे। आता ही जाहिरात नेमकी कोणी दिली? मित्र पक्षातील नेत्यानं म्हणजे अजित पवारांच्या की एकनाथ शिंदेंच्या नेत्यानं? याबाबतच्या चर्चांना आता उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।